गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचा सर्वांचा आपल्या LCP या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत जो 8th स्टँडर्डच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, ज्याचं नाव आहे एक्सपेन्शन फॉर्म्युलाज. ज्याच्यामध्ये आपण एक पहिला प्रॅक्टिस सेट ऑलरेडी बघितला आहे. 5.1 ऑलरेडी आपला झालेला आहे. आता आपल्याला 5.1 बघायचं आहे, 2 घ्यायचं आहे. मग 5.1 जो होता तो ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. जर त्याच्यात काही अडचण असेल तर नक्की पहिला तो व्हिडिओ बघा आणि नंतरच तुम्ही ह्या प्रॅक्टिस सेटकडे या. या टोटल लेसन मध्ये 3 प्रॅक्टिस सेट आहेत आणि 3च फॉर्म्युले आहेत आणि ही 3 फॉर्म्युल्यावर आपल्याला टोटल लेसन डिपेंड आहे. फक्त 3 फॉर्म्युले तुमचे लर्न झाले तर तुम्हाला पेपरमध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील. टोटल तुमचा टॉपिक क्लिअर होईल, टोटल चॅप्टर तुमचा क्लिअर होणार आहे. मग ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2 इथे आपल्याला आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि इतर मित्रांना आपले व्हिडिओ शेअरही करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये काही जर अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तरपणे तुम्हाला त्याचा आन्सर देऊ शकतो. जर तुम्हाला कोणते फॉर्म्युले आढळले असतील, जर तुम्हाला कोणते एखादे एक्झाम्पल आढळलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. त्याचा मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. एक्सपेन्शन फॉर्म्युल्यामध्ये एकूण किती प्रॅक्टिस सेट आहे? 3च प्रॅक्टिस सेट. त्या 3 प्रॅक्टिस सेट पैकी पहिला जो प्रॅक्टिस सेट होता प्रॅक्टिस सेट 5.1 हा एकाच फॉर्म्युल्यावर डिपेंड होता. आणि तो फॉर्म्युला कोणता होता रे बाबड्यांनो? काय फॉर्म्युला होता? x plus a आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय x plus b = याचा फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला काय होता रे बाबड्यांनो? x square plus bracket a plus b into x plus काय होता आपला ab into काय होता ab. एवढाच फॉर्म्युला तुम्हाला विचारला होता. एकाने x स्क्वेअर सांगितलेला. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस सेट कोणता होता? 5.1 होता. एवढा एक फॉर्म्युला लर्न झाला, पार झाला तर तुम्हाला सर्व एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट कोणता बघायचा आहे? 5.2 बघायचा आहे. 5.2 साठी तुम्हाला एक सेकंड फॉर्म्युला आहे आणि 5.3 साठी तुम्हाला एक थर्ड फॉर्म्युला आहे. 3 फॉर्म्युले कळाले तर टोटल तुम्हाला लेसन कव्हर होतं. याच्यापर्यंत या लेसन मध्ये काही नाही. 3 प्रॅक्टिस सेट 3 फॉर्म्युले. त्यातला हा आपण पहिला फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे. हा घरी जाऊन पुन्हा एकदा सरांनी लर्न करा, पाठ करा, 2-4 वेळेस तो लिहा म्हणजे पाठ होते. एका पेजवरती जनरल तो लिहायचा. आता आपल्याला पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.2 हा कशावर आहे बरं? एक्सपेन्शन ऑफ, लक्ष द्या देऊ नका, एक्सपेन्शन ऑफ काय बरं? a plus b ब्रॅकेट q. काय a plus b ब्रॅकेट q. याचं काय करायचं आपल्याला? एक्सपेन्शन करायचं आहे. म्हणजे एक्सपेन्शन म्हणजे काय? हा फॉर्म्युला आहे. याचं काय तयार होतं? मग ऍक्च्युअली खरं पाहायला गेलं तर क्यूब स्क्वेअरचा अर्थ काय असतो बरं? तिन्ही त्यालाच मल्टिप्लाय करणं म्हणजे स्क्वेअर. आणि क्यूबचा अर्थ काय असतो? त्याच संख्येने त्याच संख्येला किती वेळेस मल्टिप्लाय करणं? 3 टाइम्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना बघा x क्यूब चा अर्थ काय आहे बरं? x * x * x. बरोबर आहे. क्यूबचा अर्थ काय असतो? त्याच संख्येचा 3दा मल्टिप्लिकेशन करणं. मग इथं सुद्धा काय आहे रे? क्यूब आहे ना. मग याचा अर्थ काय बरं? a plus b हाय ब्रॅकेट. सेकंड कोणता राहील पुन्हा? a plus b. थर्ड कोणता राहील? a plus b. या तिघांचं काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं रे? क्यूब. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं? क्यूब. पण एवढं सर्व कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय तो आपण लिहूया. मग हे एवढं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला दोन संख्यांची काय दिले बरं? ऍडिशन. दोन संख्यांची काय ऍडिशन. इथं कोणत्याही दोन संख्या असतील बरं का? अल्फाबेट असेल, संख्या असेल किंवा अल्फाबेट संख्या दोन्ही पण असतील आणि त्यांचं जर आपल्याला क्यूब करायला लावलं तर क्यूब कसं होतं बघा. पहिल्या टर्मचा काय घ्यायचा? क्यूब. समजून घ्यायचं बाबडे घेऊ नका ना मात्र. पहिल्या संख्येचा काय घ्यायचा? क्यूब प्लस क्यूब आहे म्हणून 3 घ्यायचा. नंतर पहिल्या संख्येचा घ्यायचा स्क्वेअर इनटू काय घ्यायची? दुसरी संख्या प्लस पुन्हा इथं 3 घेतला, इथंही 3 घ्यायचा आहे. पुन्हा a चा स्क्वेअर केला, b तसंच घेतला, इथं a तसाच घ्या, b चा स्क्वेअर करा.
आणि प्लस जसं इथं पहिल्याचा क्यूब घेतला ना तसं इथं सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा आहे. सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे b चा क्यूब. बस दॅट इज आवर एक्सपेन्शन ऑफ a plus b ब्रॅकेट क्यूब. लक्षात येईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जर कधी a plus b म्हणजे दोन संख्यांचा जर क्यूब दिलेला असेल, काय दिला असेल क्यूब, तर त्याचा फॉर्म्युला काय तयार होणार मग आपल्याला a cube plus 3a square plus into b plus 3ab square plus b cube. लक्षात येईल का? लक्षात येईल सगळ्यांच्या? फॉर्म्युला कळेल का? पुन्हा एकदा सांगू, पुन्हा एकदा सांगतो बघा. काय घ्यायचा? पहिल्या टर्मचा क्यूब प्लस क्यूब आहे म्हणून 3 घ्यायचं. 3 into a चा काय घ्यायचा? स्क्वेअर into b प्लस पुन्हा 3 घ्यायचा. आपण a चा स्क्वेअर ऑलरेडी घेतला, आता a चा स्क्वेअर घ्यायचा का? नाही. a चा दिला. b चा स्क्वेअर घ्यायचा का? आपण घेतलेला आहे का? नाही घेतलेला. b चा स्क्वेअर घ्यायले का? नाही. मग आता काय घ्यायचा? b चा स्क्वेअर प्लस पहिल्यांदा कोणाचा क्यूब केला? a चा. आता शेवट कोणाचा करायचा? b क्यूब. म्हणून पहिला पुन्हा रीडिंग करतो. काय होणार आहे इथं? a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. लक्षात येईल का फॉर्म्युला? नक्की एकदम याचंच एक्सपेन्शन आपल्याला करायचं आहे आणि याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करणार आहे 5 पॉइंट. लक्षात येईल. व्यवस्थित सर्व पहिले फॉर्म्युला द्या, मग आपण प्रॅक्टिस करू. सर्वांचं व्यवस्थित लिहून झालं का? कळाला का फॉर्म्युला? पुन्हा एकदा सांगू का? गरज आहे का काही? अजिबात नाही. बाबड्या कळालं तुला? नक्की त्याला नको बोलू. बोलू नका. गप्पा मारस तर मारा, माझी अपेक्षा नका बोलू. मारा गप्पा. फक्त बिपी घ्यायचा. ओके, करू का आता एरर? आता आपल्या प्रॅक्टिस सेट बघायचं. सर्व प्रॅक्टिस सेट एकाच फॉर्म्युला आहे, एवढाच फॉर्म्युला. चला बघा. आता आपण एक प्रॅक्टिस सेट 5.2 सुरू करू. कशावरती? पुन्हा सर्व ह्या फॉर्म्युल्यावर. येईल लक्षात? म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जर क्यूबचा विचारला तर तुम्हाला सर्व काय लिहायचं आहे? हाच फॉर्म्युला. आणि याच्या आधीचा प्रॅक्टिस सेट कसा होता? x plus b एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x plus a आणि x plus b एवढं होतं. मग तो पहिल्या फॉर्म्युल्याने एक्झाम्पल सॉल्व करायचं. इथं मात्र तुम्हाला क्यूबचा आहे क्वेश्चन जर विचारला तर क्यूबनीच तुम्हाला काय करायचं आहे? मॅथचा एक्झाम्पल सॉल्व करायचं. येईल का लक्षात? मग आता बघा प्रॅक्टिस सेट 5.1 5.2 चं पहिले एक्झाम्पल काय? क्वेश्चन काय दिलाय बरं आपल्याला? क्वेश्चन दिलाय फक्त काय म्हटलंय? एक्सपान्शन. काय म्हटलंय? एक्सपान्शन. कसं एक्सपान्शन करायचंय? लिहू नका. इकडे लक्ष द्या फक्त. पहिला काय बरं एक्झाम्पल? फर्स्ट एक्झाम्पल ब्रॅकेट मध्ये k plus 4 ब्रॅकेट याचा आपल्याला काय करायचंय? एक्सपान्शन करायचं. लक्षात येईल का रे? मग आता बघा डिटेल मध्ये मी सर्व एक्झाम्पल देतो, तुम्ही पण हे प्रत्येक एक्झाम्पल डिटेल मध्येच लिहायचं. लक्षात? मग आता बघा काय आले इथं. आता क्यूब आहे आणि क्यूब असला आपल्याला माहिती आहे क्यूबचा फॉर्म्युला हा आहे. जर क्यूब आहे एक्झाम्पल मध्ये तर क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण म्हणू शकतो वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? कोणता फॉर्म्युला आहे क्यूबचा? वी नो दॅट. काय फॉर्म्युला आहे बरं? a plus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल काय बरं? a क्यूब plus 3a स्क्वेअर b plus 3ab स्क्वेअर plus b क्यूब. हे आपल्याला माहिती आहे. मग हे जर आपल्याला माहिती आहे, पहिले की a म्हटलंय, दुसरा काय म्हटलंय? b. मग याला पहिले आपण काय म्हणायचं? a आणि याला काय म्हणायचं? b. हा k काय? a असेल ना पहिला आणि हा 4 कोण असणार आहे? b असणार आहे. हे कळेल ना? म्हणून आपण म्हणू शकतो इन द गिवन एक्झाम्पल काय दिलेला आहे याच्यामध्ये काय? इन द गिवन एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पल मध्ये a कोण राहणार आहे आपला? पहिली टर्म म्हणजे कोण राहणार आहे? k. अँड b कोण राहणार आहे रे? 4. पहिली टर्म काय राहते आपली? a आणि दुसरी टर्म काय राहते आपली? मग आता जिथं जिथं आपल्याला a दिसतो तिथं काय टाकायचं आहे? आणि जिथं जिथं b दिसतो तिथं काय टाकायचं? बस एवढंच सबस्टिट्यूट करायचं, बाकी काहीच नाहीये. म्हणून देतो. मग आता काय क्वेश्चन आहे बरं आपला? k plus 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. मग याला काय म्हटलं आपण? a. याला काय म्हटलं आपण? b. मग असेच काय राहतं बरं? a म्हणजे काय? पहिल्याचा क्यूब. इथं कोणाचा क्यूब राहील रे? k चा क्यूब. क्यूब ऑफ k. प्लस काय राहील बरं? 3 into a म्हणजे कोण राहील? a.
इंटू त्याचं काय राहील मध्ये स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय रे 4 बरोबर जोडी टर्म झाली आपली प्लस 3 इंटू काय असतो बरं ए म्हणजे कोण राहणार आहे इंटू कोण असतो बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर प्लस काय असतो आपला बी क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब आहे 4 चा इथपर्यंत कळलं कशा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला कळलं सरांना काय अडचण राहील का नक्की बघा पुन्हा एकदा सांगतो याला काय म्हटलं मी ए आणि याला काय म्हटलं सपोज हा आहे ए इथं काय बी मग इथं पहिले ते काय असतं बरं ए चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब घ्यायचा ए म्हणजेच काय रे ए ना ए म्हणजे इथं काय ए आणि बी म्हणजे इथं काय बरं 4 मग पहिले ते काय घ्यायचा असतो पहिल्याचा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब ए चा प्लस 3 इंटू कोण असतो बरं ए म्हणजे कोण रे के मग के चा काय घ्यायचा स्क्वेअर इंटू काय असतो बी म्हणजे काय 4 प्लस नंतर काय असतं पुन्हा काय पुढं 3 इंटू काय घ्यायचा असतो ए म्हणजे काय के इंटू काय पुन्हा बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर आणि शेवट प्लस कोणाचा क्यूब आहे बी चा म्हणजे कोण 4 चा काय येईल लक्षात नक्की एकदम आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं पुढे मग इझी करू के चा क्यूब म्हणजे काय म्हणजे के क्यूबच आहे प्लस ला काय घ्यायचं मी प्लस या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन बरोबर ना या सगळ्यांचं काय असतं तिघांचं मल्टिप्लिकेशन मग 3 इंटू 4 किती होणार आहे 12 इंटू के स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 12 के स्क्वेअर आले लक्षात का इथं प्लस ला मी काय घेतलं इथं पुन्हा प्लस बरं इथं पुन्हा काय बरं 3 इंटू काय के इंटू 4 चा स्क्वेअर किती असतो 16 किती असतो 16 प्लस 6 चा क्यूब किती असतो सरांचा कोण पाठ मला माहिती आहे तरी मी सांगतो 64 सरांना माहिती क्यूब मी मागे शिकवले ना त्यामुळे सरांना माहिती आहे पण तुम्ही नका सांगू मी सांगेन 4 चा क्यूब काय असतो 64 तुमचा पाठ तरी मी सांगेन हां आता पुढे काय पुढे अजून आहे ना कॅल्क्युलेशन बरोबर का नाही मला पुढे कॅल्क्युलेशन काढणार आहे के क्यूब चं काही होणार नाही तसंच ठेवायचं प्लस 12 के स्क्वेअर चं काहीच होऊ शकत नाही कॅल्क्युलेशन मग 12 के स्क्वेअर घेतलं प्लस इथे कॅल्क्युलेशन होऊ शकतं बघा 16 चा टेबल सरांना पाठ आहे सांगू नका मी सांगतो 16 3 जा किती होतो 48 बरोबर का हो नक्की का हो पुन्हा कोण राहिली इथं के करायला के प्लस कोण राहिली इथं 60 अजून काही कॅल्क्युलेशन होऊ शकतं का रे पुढे नाही होऊ शकत इथं काही कॅल्क्युलेशन नाही इथं काही कॅल्क्युलेशन नाही इथं नाही आणि इथं नाही इथं के स्क्वेअर वाला इथं के स्क्वेअर वाला असतं तर कॅल्क्युलेशन केलं असतं इथं के वाला आहे बाकी पुढे के वाला आहे का नाही म्हणजे आता आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही म्हणून आपण काय म्हणू शकतो देअरफॉर के प्लस 4 क्यूब इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे बरं के क्यूब प्लस 12 के स्क्वेअर प्लस 48 के प्लस 64 दिस इज आवर आन्सर लक्षात येईल प्रॉब्लेम नो नक्की का एकदम व्यवस्थित चला लक्ष द्यायचं सरांनी आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 5.2 चं सेकंड बघायचं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितले सेकंड एक्झाम्पल काय सांगतो बरं सेकंड एक्झाम्पल इन ब्रॅकेट 7x प्लस 8y ब्रॅकेट इज इक्वल टू क्वेश्चन बरोबर ना असं मग पुन्हा आपल्याला माहिती आहे वी नो दॅट क्यूबचा फॉर्म्युला कोणता आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब बरोबर पुन्हा इथे गिवन मध्ये काय दिलं मग आपल्याला a म्हणजे कोण असणार आहे इथं 7x कोण असणार आहे 7x आणि b कोण असणार आहे 8 आलं लक्षात मग जिथं तुम्हाला a दिसतोय तिथं काय टाकायचं आपल्याला 7x आणि जिथं y b दिसतोय तिथं काय टाकायचं आपल्याला 8 आलं लक्षात सिंपल एकदम वादा सॉल्व बघा काय आलं मग काय एक्झाम्पल आपलं 7x प्लस 8y क्यूब इज इक्वल टू काय करायचं बरं a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला फर्स्ट टर्मचा कोण आहे बरं 7x क्यूब सॉरी क्यूब घ्यायचा प्लस 3 इंटू a कोण आहे बरं 7x स्क्वेअर घ्यायचं पहिले काय घ्यायचा असतो स्क्वेअर इंटू b म्हणजे कोण असणार आहे 8y
प्लस कोण घ्यायचं बरं आपल्याला 3 a b स्क्वेअर a कोण आहे बरं इथं 7x इनटू b कोण आहे इथं 8y त्याचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचं आणि लास्ट मध्ये काय घ्यायचं असं आपल्याला b चा क्यूब म्हणजे b कोण इथं 8y म्हणजे काय घ्यायचा 8y सबस्टिट्यूट केलं का व्हॅल्यू कळालं नक्की सरांना काय डाऊट राहील माझे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे माझा क्यूब आहे आपल्याला क्यूब माहित पाहिजे बरं का काय क्यूब माहित पाहिजे माझा 7 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 49 पण क्यूब माहित आहे का नाहीये तो वाटलंस काय करून घ्या क्यूब काढायचं म्हणजे काय करायचं असतं बरं 7 चा क्यूबचा मीनिंग काय आहे 7 * 7 * 7 बरोबर का नाही मग आता 7 * 7 7 7 चा किती होणार आहे 49 इनटू पुन्हा काय करायचं आहे रे 7 मग आता 7 9 चा किती होणार आहे बरं 7 9 चा किती होणार आहे 63 7 4 चा किती होणार आहे 28 प्लस 6 किती होणार आहे 34 किती होणार आहे 34 लक्षात आलं ना 7 9 63 7 4 28 28 29 30 31 32 33 आणि 34 343 हा कोणाचा स्क्वेअर आहे 7 चा स्क्वेअर क्यूब आहे किती लिहिला आपण 343 x चा क्यूब काय राहणार आहे x चा क्यूब राहणार तो चेंज होईल का नाही प्लस मी दुसरा पेन लिहितो म्हणजे तुम्हाला युज कर इथं आहे प्लस ची आता पहिले स्क्वेअर करून घ्या सर्वांची मी इथं काय करा 3 * 7 चा स्क्वेअर किती येणार आहे 49 इनटू काय बनेल x चा स्क्वेअर x चा स्क्वेअर लिहायला लागेल इनटू काय बनेल 8y इथं प्लस आता थर्ड टर्म एकूण फोर्थ टर्म असतात 1 2 3 and 4 1 2 झाले आता 3 वाली काय होईल बघा इथं पुन्हा इथं काय घ्यायचं मी 3 * 7 किती येणार आहे 21 7 3 जा 21x x चा दिला इनटू 8 चा स्क्वेअर किती असतो बरं 64 y चा स्क्वेअर किती राहणार आहे y स्क्वेअर प्लस पुन्हा आपण 8 चा क्यूब घ्यायचा काय घ्यायचा 8 चा क्यूब 8 चा क्यूब म्हणजे काय बघूया 8 क्यूब = 8 * 8 * 8 8 चा किती राहणार आहे 64 आणि इनटू पुन्हा काय करायचं आपल्याला 8 मग मला सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा 8 4 चा किती राहणार आहे 32 कॅरी किती केला आपण 3 आता 8 6 चा किती राहणार आहे 48 प्लस 3 किती राहणार बरं 51 म्हणजे 8 चा क्यूब किती राहणार आहे बरं 512 आणि इनटू y चा क्यूब मध्ये किती राहणार आहे इथं आता काय बघूया अजून इथं कॅल्क्युलेशन होऊ शकतं बघा ना वेळ कमी वाला मल्टिप्लिकेशन मध्ये कॅल्क्युलेशन होऊ शकतं = x स्टेप काय इथं काहीच होणार नाही 343 चा इथं काय बरं क्यूब आहे क्यूब युनिट लिहा मुलं इथे सारखं लिहितात डॉक्टर लिहिला पाहिजे इथं प्लसला प्लस घ्या आता तिघांचं बघा जिथं नंबर दिसेल त्यांचं सगळ्यांचं काय करू आपण मल्टिप्लिकेशन काय करू मल्टिप्लिकेशन माझ्या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन करू 3 9 चा किती होणार आहे 27 तू काय केला आपण 3 4 चा किती होणार आहे 12 प्लस 2 किती होणार आहे 14 इथं काय बरं x स्क्वेअर इनटू इथं काय राहिलं आपलं अजून 8y राहिलं ना म्हणजे अजून एक स्टेप वाढणार आहे पुढे गेलो बघा इथं पुन्हा आपण काय घेतलं प्लसला प्लस बरं इथं काय बघा या दोघांचं पुन्हा इथं काय बरं मल्टिप्लिकेशन कोणाचं बरं 21 * 64 करू आपण इथं बघा काय करायचं आहे 64 ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 21 ला 1 4 जा 4 1 6 जा 6 सेकंड नंबरने मल्टिप्लाय करायचे काय घेतलं आपण फुली घेतली 2 4 जा किती आहे 2 6 जा 9 यांची काय करायची असते एडिशन 4 ला 4 तसंच घेतलं 6 प्लस 8 प्लस 6 किती आहे बरं 14 पुन्हा काय केलं कॅरी 1 केला 2 प्लस 1 3 म्हणजे काय राहणार आहे 1 म्हणजे आन्सर दोघांचं किती आहे मल्टिप्लिकेशन 1344 आणि इथं बघा y आहे x आहे तर काय y स्क्वेअर म्हणजे आपण x y लिहू शकतो आता मी तसंच लिहू शकतो काही प्रॉब्लेम नाही आणि इथं पुन्हा काय बरं इथं प्लस
काय प्लस कोण काय करू शकतो 5 वे y त्याला काहीच नाही करू शकत आपण. अजून काय करू शकतो का बघा इथं मल्टिप्लिकेशन इथं याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो ना आपण. बाकीचं काहीच नाही करू शकत. म्हणजे आता काय बघा लास्ट मध्ये आपल्याला 343x प्लस आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाचं रे कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचंय 147 into कोण 8 याचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन. मग करू आता मल्टिप्लिकेशन काय होईल बरं 8 7 चा किती येणार रे किती येणार रे 56 8 4 चा किती येणार रे 32 प्लस 5 किती येणार बरं 37 पुन्हा 7 याने किती केला आता आपण 3 8 1 चा प्लस 3 किती येणार रे 11 म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं बरं 1176 कोण राहिले इथं x स्क्वेअर y आहे ना. बघा ही एक टर्म झाली आता ही कन्फर्म टर्म झाली सेकंड एकूण 4 टर्म असतात प्लस इथं काय करू शकतो का रे हे सांगितलेलं नाहीये म्हणजे असं लिहू शकतो 1 3 4 4 x y स्क्वेअर इथं काय करू शकतो का 5 1 2 y this is our answer. Therefore आपण लिहू शकतो काय 7x plus 8y cube is equal to this. येतं लक्षात नक्की एकदा त्या डाऊट राहील का व्यवस्थित सर्व लिहून घ्या. कॅल्क्युलेशन कशी केली ते पहिले घ्या. एक लक्ष द्या सगळं. पण आता आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघितलं सेकंड बघितलं थर्ड काय आहे तुम्हाला होमवर्क देऊ का नको का सॉल्व करून देऊ का नको नक्की सर्व करशाल उद्या शक्य झालं दाखवशाल मला नक्की. मग आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणतं बघायचं आहे 4 कोणतं बघायचं आहे लक्षात. माझा फोर्थ एक्झाम्पल सांगा बरं काय मला ब्रॅकेट काय बरं 52 चा काय क्यूब घ्यायचा आपल्याला. ओके आता क्यूब म्हणजे आपल्याला माहिती आहे 3 दा मल्टिप्लिकेशन तर आपण डायरेक्ट 52 केलं सरळचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर पण आपल्याला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला ते मार्क्स कधी मिळणार आहे तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज करूनच मिळणार आहे. मग या फॉर्म्युलाचा यूज तेव्हाच होतो जेव्हा तुमच्याकडे किती टर्म असतात 2 टर्म्स. किती टर्म असतात 2 टर्म्स. मग आता मला सांगितलं 52 आहे त्याच्या मला 2 टर्म्स बनवायचे आहेत तर 52 मी असं लिहू शकतो काय रे 52 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 50 प्लस 2 लिहू शकतो काय रे 50 प्लस 2 म्हणजेच तर 52 ना. आणि याचा काय घ्यायचं आपल्याला क्यूब म्हणजे हे सॉल्व करा किंवा हे सॉल्व करा काही प्रॉब्लेम नाही का. अलग लक्षात कसं एक्सपांड करायचंय. जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की एक्सपांड 63 क्यूब तर तुम्ही काय करशाल रे 60 प्लस 3 क्यूब. मग तुम्ही पुन्हा फॉर्म्युला लक्षात कारण की एक टर्म काय राहणार इथं a आणि दुसरी काय राहणार आहे लक्षात येईल सर्वांच्या नक्की. जर तुम्हाला मी इथे दिलं काय 81 दिलं तर काय करायचं तुम्ही 81 क्यूब 80 प्लस 1 क्यूब बरोबर का नाही लक्षात येईल. मी जर म्हटले तर 26 तर काय घ्यायचं 20 प्लस 6 लक्षात येईल. मी जर इथं म्हटलं 88 लक्षात येईल सर्वांच्या म्हणजे कोणतं एक्झाम्पल आपल्याला अडचण होईल का नाही. ओके मग आता आपल्याला 52 विचारलाय 52 असेल तर काय घ्यायचं आपल्याला 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब म्हणजे तुम्हाला हे सॉल्व करायचं हे एक्सपांड करायचं. मग इथं काय होईल बघा आपल्याला वी नो दॅट फॉर्म्युला तर माहिती आहे हा पुरा लिहायचा आहे आणि इन द गिवन एक्झाम्पल दिलेल्या एक्झाम्पल मध्ये पहिली टर्म कोणाची बरं a ची म्हणजे a ची व्हॅल्यू इथं काय दिली आपल्याला 50 आणि b ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल आपल्याला 2 बरोबर का नाही. पहिली व्हॅल्यू कोणाची असती a ची आणि दुसरी व्हॅल्यू कोणाची असती b ची. मग आता याला a कन्सिडर करायचं आणि याला काय करायचं आहे b कन्सिडर करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं. म्हणून देअरफॉर काय सॉल्व करायचं याच्या ऐवजी आपल्याला काय सॉल्व करायचं आता 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब. बाकीचं काय बघा याला काय कन्सिडर करायचं a आणि याला काय करायचंय b. मग आपला फॉर्म्युला पाठच पाहिजे. पहिला काय असतो a चा क्यूब मग a चा क्यूब म्हणजे काय 50 चा क्यूब प्लस 3 a म्हणजे काय बरं 50 चा a चा काय घ्यावा लागतो आपल्याला स्पेस इंटू काय असतो आपला b म्हणजे किती घ्यायचं इंटू 2 घ्यायचं b आहे ना. नंतर काय असेल थर्ड टर्म
प्लस 3 इंटू ए असतो, ए म्हणजे कोण रे 50 इंटू कोण असतो बरं बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर प्लस लास्ट मध्ये काय असतं बी चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब होईल इथं 2 चा येतं लक्षात टर्म कळाली सगळ्यांना एकदम कळलं हे आहे a प्लस 3 इंटू a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब आहे का टर्म सगळे नक्की आहे मग आता आपल्याला हे फक्त काय करायचंय सॉल्व करायचंय काय बरं आता 50 चा क्यूब म्हणजे काय 50 इंटू 50 इंटू 50 करावं लागेल ना पण तुम्हाला एक साधा शॉर्टकट मी सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा 1 0 चा क्यूब हा किती असतो बरं 360 लक्षात ठेवा हे मागे तुम्हाला मी शिकवले आठवतं 0 चा स्क्वेअर किती असतो रे 2 0 0 चा क्यूब किती असतो 3 0 0 चा रेश टू 4 किती असतो बरं 4 0 लक्षात आलं का नक्की काय डाऊट 5 चा क्यूब माहिती आहे का तुम्हाला 125 मग 5 चा क्यूब दिला लक्षात ठेवा काय म्हणतोय 5 चा क्यूब आहे 125 आणि 0 चा क्यूब किती असणार आहे रे 30 1 2 3 हा कोणाचा क्यूब आहे 50 चा क्यूब काय आहे 1,25,000 हा कोणाचा क्यूब आहे 50 सिंपल आहे एवढं मोठं कॅल्क्युलेशन करायला की सिंपल आहे लक्षात येईल नेक्स्ट इथं काय बरं इथं प्लस 3 ला मी 3 चा 3 ला इनटू इथं कोणाचा स्क्वेअर आहे 50 चा स्क्वेअर पुन्हा 5 चा काय घ्यायचा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर किती राहणार आहे 25 आणि एका 0 चा स्क्वेअर किती राहतो रे एका 0 चा स्क्वेअर 2 0 एका 0 चा स्क्वेअर मी ते एका 0 चा स्क्वेअर किती राहणार आहे 2 0 बघा एका 0 चा स्क्वेअर काय राहणार आहे 2 0 लक्षात आलं का इनटू काय आहे तिथं ती झाली आपली सेकंड आता थर्ड टर्म काय प्लस हे लिहितो पुन्हा प्लस 3 इंटू 50 किती होणार आहे रे सिंपल आहे बघा 3 इंटू 5 किती होणार आहे 5 3 चा किती होणार आहे 50 आणि हा जो एक्स्ट्राचा आहे तसं देऊन टाका मग इथं ना 50 3 चा 150 50 गुणिले 3 किती होणार आहे 150 150 आलं लक्षात बरं इंटू इथं काय बघा 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 2 चा स्क्वेअर काय होतो 4 प्लस साइन व्यवस्थित द्या पुढे प्लस आहे पुढे मायनस आहे पुढे इंटू हे व्यवस्थित द्या ते जर चुकला तर एक्झाम्पल टोटल चुकून जाईल आता a चा काय घ्यायचा 2 चा काय घ्यायचा क्यूब 2 चा स्क्वेअर किती असतो 4 आणि क्यूब किती असतो 8 आले लक्षात पर्यंत नक्की नेक्स्ट सॉरी ही टर्म तशीच द्या 125 आणि 000 प्लस या तिघांचं आता काय करायचं आहे रे मल्टिप्लिकेशन आले लक्षात मग आता मला सांगा इथं 3 इंटू 25 किती होणार आहे 25 3 जा 75 25 3 जा 75 आणि 75 2 जा किती होणार आहे 75 चे दुप्पट किती होतात 150 आता 150 किती झिरो बाकी आहे कॅल्क्युलेशन मध्ये 2 झिरो बाकी 2 झिरो आहे ते लिहून टाका संपला विषय काल काय केलं मी झिरोचा विचार करू नका मग झिरोचा विचार नाही केला कोण राहिलं 3 इंटू 25 इंटू 2 मग 3 इंटू 25 25 3 जा 75 आणि 75 इंटू 2 2 इंटू 2 करणं म्हणजे दुप्पट करणं 75 च्या 2 टाइम्स किती असणार आहे 150 मग 150 लिहिला किती झिरो बाकी होते 2 झिरो बनून गेले त्यापेक्षा काय सेकंड टर्म कॅन्सल गेले आपण उडाले आता थर्ड मध्ये काय प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं इथं बरोबर ना आता झिरोचा विचार करायचा का नाही मग 50 into 4 किती होणार आहे 54 जा 60 किती होणार आहे 60 आणि अजून एक झिरो देऊन टाकायचा उरलेला झिरो आहे लक्षात आलं 54 जा 60 एक झिरो आहे तसा देऊन टाकायचा म्हणजे 150 into 4 चा मिनिंग काय होणार आहे 600 प्लस कोण राहिलेलं आपल्याला इथं आता फक्त काय करायचं राहिलेले प्लस प्लसच राहिले ना प्लस राहिले म्हणजे सर्वांची काय करायची आता आपल्याला फक्त ऍडिशन प्लस राहिले म्हणजे सर्वांची काय करायची आता आपल्याला ऍडिशन इथं लक्षात घ्या किती आहे 600
आता सरांची ऍडिशन करा. जर तुम्हाला आडवी ऍडिशन करता नाही आली तर उभी ऍडिशन करा, काही प्रॉब्लेम. पाचीचा काय का 1 2 5 000 बरोबर. ते काय बरं 3 झिरो आहे. 1 2 3 लास्ट नंबरच्याच काय लेट चालला नाही, तसं तुमची कॅल्क्युलेशन चुकली. इथं काय पुन्हा 50 नंतर कोण आहे बरं 60 0 0 6 देन काय 8 एवढंच आहे ना. या सरांची काय करायची आपल्याला ऍडिशन करून घेतली. 8 + 0 + 0 + 0 किती आहे 0 0 0 6 0 0 5 + 5 यानी 1 + 4 आणि आन्सर किती येणार आहे 1406008. हा कोणाचा क्यूब असणार आहे बरं 50 + 2 चा क्यूब काय असणार आहे क्यूब. आणि याचा मिनिंग आपण काय घेतला होता बरं 52 चा क्यूब = 1406008. दॅट इज आवर आन्सर. लक्षात सगळ्यांना नक्की कसं एक्सपांड करायचं कळालं का हे. म्हणजे तुम्हाला असं 61 दिला असेल तर काय करायचं 60 + 1 व्यवस्थित सरांनी